नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला आणि अद्वैत दोघंही पान खाण्यासाठी बाहेर पडलेले असतात. खूप वेळानंतर त्यांना एक पान शॉप दिसतं, पण त्या पान शॉपमध्ये कोणीच नसतं. कला आणि अद्वैतला काहीही करून पान खायचं असतं, त्यामुळे दोघंही त्या पान शॉपमध्ये जातात आणि कला शटर बंद करते. त्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही दोघांच्या परीने पान बनवतात. कला कलासाठी बनवते आणि अद्वैत अद्वैतसाठी बनवतो. दोघंही पान खातात. त्याच ठिकाणी एक रेडिओ ठेवलेला असतो. कलाचं लक्ष त्या रेडिओवर जातं आणि मग काय, कला लगेचच गाणे लावते. आता कला मस्त गाण्यांचा फील घेत पान खात असते. अद्वैत म्हणत असतो की बंद करतो आवाज, आणि कोणी ऐकलं बिकलं तर काय करायचं. कला म्हणते की चांदेकर, कोणी ऐकणार नाहीये, आणि तसंही तुझ्या आवाजापेक्षा ना तो रेडिओचा आवाज चांगलाय, गाण्यांचा आवाज चांगलाय. अद्वैत म्हणतो की याचा अर्थ तू मला बेसुरा म्हणालीस. कला म्हणते की नाही, अजिबात नाही, मी फक्त गाण्याला सुरेल म्हणाले. आणि अद्वैत, तसंही गाणं मी हळू आवाजात चालवले, तसंही काही माहोल वगैरे पाहिजे की नाही. आपण एवढं रात्रीच्या वेळी आलोय, इतक्या वेळानंतर आपल्याला एक पान शॉप भेटलंय, आणि मग ती मज्जा काय अशीच घालवायची का. मस्त एन्जॉय करत पान खाऊयात ना. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तू असं म्हणतीयस, परंतु जर कोणी आलं ना तर ह्या सगळ्या गोष्टी तूच निस्तारायच्या. कला म्हणते की हो बाबा, निस्तरेल मी, परंतु आता मला गाणं ऐकू दे, उगाचच डिस्टर्ब करू नकोस. नंतर मग कला अद्वैतला विचारते की बरं मला चांदेकर एक गोष्ट सांग की एका वेळी तू किती पानं खाऊ शकतोस. अद्वैत म्हणतो की वाटेल तेवढे खाऊ शकतो. कला म्हणते की अरे पण मग एक्झॅक्टली किती खाऊ शकतो. अद्वैत म्हणतो की म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त खाऊ शकतो. कला म्हणते की अच्छा, माझ्यापेक्षा जास्त खाऊ शकतो, घेतो का मग चॅलेंज. तर इकडे रात्रीच्या वेळी रोहिणी ही सहज बाहेर येते, कारण तिला पाणी प्यायचं असतं. किचनमध्ये चाललेली असते आणि तिचं लक्ष अद्वैत कलाच्या रूमकडे जातं. तर अद्वैतच्या रूम मधील लाईट ही ऑन असते. ते बघून रोहिणी विचार करते की एवढी रात्र झालीये आणि कला आणि अद्वैतच्या रूमचा लाईट ऑन आहे. आतमध्ये नक्की चाललंय काय, आणि बघायलाच हवं काय चाललंय ते. मग रोहिणी लगेचच आता रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यावर कला आणि अद्वैत दोघंही रूममध्ये नसतात. ते बघून रोहिणी विचार करू लागते की कला आणि अद्वैत दोघंही रूममध्ये नाहीये. मग एवढ्या रात्री ते गेले तरी कुठे. दोघंही गायब आहेत म्हटल्यावर डेटला गेले की काय. जाऊ दे, कारण काही असू दे, कुठेही गेलेले असू दे, परंतु सरोज वहिनीला फक्त हेच वाटलं पाहिजे की दोघं एखाद्या रोमॅन्टिक डेटवर गेले. नाही, आता तर सरोज वहिनीला सांगायलाच हवं. नाहीतर एक काम करते, पहिल्यांदा वाट बघते. मला पहिल्यांदा कळायला हवं की नक्की ते गेले कुठे होते. एकदा मला कळलं की मग बॉम्ब टाकते. तर इकडे कला आणि अद्वैत मध्ये आता पान खाण्याची कॉम्पिटिशन रंगलेली असते. अद्वैत म्हणतो की तू अद्वैत चांदेकरला नाही हरवू शकत, आणि तेही पान खाण्यामध्ये अजिबात नाही. कला म्हणते की गप रे, बड्या नको मारूस एवढ्या. उगाच काही फेकायचं, आपलं काही फेकायचं म्हणून फेकत नको जाऊच, आणि जे काही सत्य आहे ना ते सांग. अद्वैत रागानेच कलाकडे बघत असतो. कला म्हणते की अरे बापरे, माझं बोलणं पटलेलं दिसतंय. अद्वैत तिला म्हणतो की चांगली पान खातीयस ना, चांगला माहोल बनवलायस ना तू, मग वाद कशाला घालतीये, वाद घातलाच पाहिजे का. कला म्हणते की चांदेकर, माझं कसं आहे माहितीये का, मी अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधणारी मुलगी आहे. माझं काही तुमच्यासारखं नाहीये बाबा. तुमच्या गोष्टीच एवढ्या मोठ्या असतात की त्यातून नक्की आनंद कुठे शोधायचा हेच तुम्हाला कळत नाही. अद्वैत तिला म्हणतो की अच्छा, म्हणजे तू छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधते ना, मग जरा कमी बोलत जा, जरा कमी बोल ना थोडंसं. तू जर कमी बोलली तर निदान आम्हा चांदेकरांचं आयुष्य तरी सुखात जाईल. कला म्हणते की गप्प बस रे तू, आता तू फक्त पान खा. अद्वैत म्हणतो की हो, मी पान खातोच आहे, आणि उगाच बोलण्याच्या फ्लो मध्ये कॉम्पिटिशन विसरू नको, जी की तू स्टार्ट केली आहे. की हरायची वगैरे भीती वाटते तुला. कला म्हणते की गप्प बस, मी काय विसरणारी नाहीये, हे बघ माझं पान ऑलरेडी तयार आहे. तर कला आणि अद्वैत जेव्हा दोघंही तेव्हा जो पानवाला असतो म्हणजे राजू असतो, तो राजू आता त्याच्या दुकानाजवळ आलेला असतो, आणि दुकानातून त्याला काही आवाज ऐकायला येत असतात. तो जरा कान लावतो आणि मग त्याला असं वाटतं की आतमध्ये नक्कीच चोर आहे, आणि तेही राजूच्या दुकानात. आतमध्ये अद्वैत आकडे मोजत असतो आणि म्हणत असतो की बघ, मी 1 2 3 4 5 6 एवढे पानं खाल्लेत. तर राजूला मात्र बाहेर असं वाटतं की बापरे, हा आकडे मोजतो म्हटल्यावर माझा गल्ला आता साफ. कला अद्वैतला म्हणते की काय चाललंय अद्वैत, अरे जरा हळू बोल, आणि दुसरं कोणी ऐकलं म्हणजे काय करायचं. अद्वैत म्हणतो की तू नको सांगूस मला. आता बाहेर राजू म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, बाईचा पण आवाज आलाय, म्हणजे नवरा बायको एकत्र येऊन चोरी करताय की काय.
बापरे, काय चाललंय माझ्या दुकानात आतमध्ये? नाही नाही नाही, पोलिसांना कळवायलाच हवं. आता लगेच मी पोलिसांना कळवतो, असं म्हणून लगेचच राजू हा पोलिसांना कॉल करतो. तर मंडळी, एक महत्त्वाची सूचना अशी आहे की रेणुका कुलकर्णी यांनी अजूनही त्यांच्या डिटेल्स फॉर्ममध्ये फिल केलेल्या नाही आहेत. त्यामुळे जर त्या व्हिडिओ बघत असतील तर माझी त्यांना विनंती आहे, प्लीज तुम्ही लवकरात लवकर तो फॉर्म सबमिट करा, तुमच्या डिटेल्स आमच्यापर्यंत पाठवा, जेणेकरून आम्ही लवकरात लवकर तुम्हाला ते गिफ्ट पाठवू. आणि महत्त्वाचं म्हणजे की जर शनिवारपर्यंत तुम्ही आम्हाला कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट केला नाही तर मात्र तुमचं गिफ्ट हे दुसरं कोणाला दिलं जाईल याची तुम्ही नोंद घ्यावी. तर मंडळी, रेणुका कुलकर्णी यांच्याप्रमाणे तुम्ही देखील एक आकर्षक भेट जिंकू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या अटी पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे. सोबतच कमेंटमध्ये तुमचा आवडता रंगही लिहायचा आहे. सो फ्रेंड्स, वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा. पोलिसांना फोन करून तो सांगतो की मी राजू बोलतोय, राजू पान शॉप. जो चवीने खाणार त्याला राजू देणार, आठवलं का तुम्हाला? बरं ते जाऊ द्यात, परंतु माझ्या दुकानामध्ये चोर शिरलेत, एक पुरुष आहे आणि दुसरी स्त्री. अहो, आतमध्ये आकडे मोजता येते, अगदी 10, 11, 12 पर्यंत सुद्धा पोहोचलेत ते. साहेब, मी तुम्हाला लगेच लोकेशन टाकतो, प्लीज तुम्ही लगेच या. मध्ये कला अद्वैतला म्हणत असते की बघ, माझं 8वं पान आहे. अद्वैत म्हणतो की कोणाला सांगतेस, ऑलरेडी माझं 13वं पान चाललंय. कला म्हणते की बापरे, 13? अद्वैत म्हणतो की हो, मग माझा नाद नाही करायचा, 13वंच पान खातोय मी, तुझ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त. आणि तसंही मी अद्वैत चांदेकर आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर. तर पान माझ्या पुढे काय आहे? अद्वैत मात्र खूप सारा मसाला त्या पानांमध्ये भरत असतो. कला ते सगळं बघून अद्वैतला म्हणत असते की अरे अद्वैत, काय चाललंय तुझं? आणि एवढं पण मसाला नको घालू हा, नाहीतर नंतर तरंगायला लागशील. अद्वैत म्हणतो की गप्प बस ग, नो खरे कोचिंग क्लासेस, आता तू मला काही शिकवायचं नाही. मला माहितीये ना तुझ्या मनात नक्की काय येते, तू आता हरायला लागली आहेस, त्यामुळे तू मला डायव्हर्ट करतीये. आणि मी ना तुला एकदम परफेक्ट ओळखतो, तू माझ्या डोक्याला डोकं लावू नकोस बरं. आणि मग अद्वैत त्याचं पान बनवत असतो. त्या पानामध्ये जास्तीचा कात तो टाकायला लागतो, चुना टाकत असतो. जो कुठला डबा त्याच्या हातामध्ये येईल त्या डब्यातलं जे काही असेल ते त्या पानमध्ये ओतत असतो. बरं, त्याला माहीतही नसतं की ते काय आहे. कला मात्र अद्वैतकडे बघत असते आणि डोक्याला हात लावत असते. अद्वैत म्हणतो की वा 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 वा, किती छान पान बनवता येतं मला. सगळ्यात बेस्ट हे पान जे मी आता बनवलं ना ते होतं बरं का. आता जेव्हा दोघं जण पान खात असतात त्याचवेळी आता अद्वैतला उचकी येते आणि मोठमोठ्याने उचकी देत असतो. तेव्हा कला त्याला बघून म्हणते की चांदेकर, अरे काय होतंय तुला नक्की? अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, मला काही होत नाही. बरं, मी काय म्हणत होतो तुला? तेव्हा कला म्हणते की मी कोण आहे असं म्हणत होतास तू? अद्वैत म्हणतो की हो हो, मी खरे. कला म्हणते की अद्वैत, तू खरे नाहीयेस, मी खरे. अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, मी खरे. कला आता हसायला लागते आणि कळतं तिला की हा आता तरंगायला लागलाय, त्यामुळे ती म्हणते की बरं बाबा, तू खरेस. अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, मी खरे नाहीये, मी खऱ्या चांदेकर आहे. कला म्हणते की चांदेकर, मला असं वाटतं की तुला नक्कीच काहीतरी होतंय. आणि अरे तू किती चुना लावलास पानाला, चुन्याचं जाऊ दे, तंबाखू पण टाकली आहे त्याच्यामध्ये. अद्वैत म्हणतो की गप्प बस, तू जितका मला चुना लावलाय ना त्यापेक्षा चुना जरा कमीच लावलाय पानाला. अद्वैत सारखीच उचकी देत असतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर ऐक ना, मी काय म्हणते, तू जरा बसतो का? अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, आता तर मी बसणारच नाही आणि आता थांबणारही नाही. बघ आता मी तुला किती पानं खाऊन दाखवतो आणि या कॉम्पिटिशन मध्ये विन होतो. मग अद्वैत पुन्हा एक पान बनवत असतो. कला मात्र अद्वैतकडेच बघत असते, कारण द ग्रेट अद्वैत चांदेकर तंबाखूचं पान खात असतो, त्यामुळे कलाला हसायला येत असते. इकडे घरामध्ये रोहिणी केव्हाची कला आणि अद्वैतचीच वाट बघत असते. कधी एकदाचे दोघे येतील आणि मी त्यांना विचारेल की तुम्ही कुठे गेला होतात आणि मला कळेल की ते कुठे गेले होते, मग मला सकाळी सकाळी उठून बॉम्ब फोडायला मी मोकळी, असं रोहिणीचं नियोजन असतं. परंतु खूप वेळ झालेला असतो आणि कला आणि अद्वैत अजून घरीच आलेले नसतात, त्यामुळे तिला झोप येत असते आणि मग ती तिथून निघून जाते. तर इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो की आता तू उगाच अटी करू नकोस हा. कला हसते आणि म्हणते की काय म्हणालास तू? अद्वैत म्हणतो की अटी. कला म्हणते की अरे बाबा, अटी नसतं ते, अति असतं, ट नाही त. बघ अद्वैत, उच्चार जर स्पष्ट असेल ना तरच बोलायला मज्जा येते. अद्वैत म्हणतो की बाई तू नको सांगूस, मी जरी अडखळत बोलत असलो ना तरी मात्र उच्चार माझे स्पष्ट आहेत. तर इकडे राजूने पोलिसांना बोलवलेलं असतं. पोलीस आता तिथे आलेले असतात. मग राजू पोलिसांना सांगत असतो की साहेब, अहो मीच तुम्हाला कॉल केला होता, मीच आहे राजू पान शॉपवाला आणि हे माझंच दुकान आहे. बघा ना, आतमध्ये 2 चोर आहेत, एक स्त्री आहे आणि पुरुष.
पोलीस म्हणतात की बरं चला आपण बघूयात कोण आहे ते आतमध्ये. तर इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो की माझे उच्चार खूप स्पष्ट आहे. त्यावर कला त्याला म्हणत असते की चांदेकर मग तू एक काम कर, तू मला अटीतटीचा सामना हे वाक्य ना 5 वेळा म्हणून दाखव. अद्वैत म्हणतो की अगं तू कोणाला चॅलेंज करतीये, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे, विसरू नकोस. कला म्हणते की अच्छा तू ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस ना, मग म्हण ना अटीतटीचा सामना. अद्वैत म्हणतो की 1 मिनिट काय म्हणायचंय मला. कला म्हणते की तुला 5 वेळा अटीतटीचा सामना हे वाक्य बोलायचंय. अद्वैतला काय ते अटीतटीचा सामना म्हणता येत नसतं. अतितती अतितती असंच तो करत असतो आणि त्याचे हे उच्चार ऐकून कला मात्र खूप हसत असते. अद्वैत म्हणतो की गप्प बस, हसू नको, मला सगळं येतंय आणि तसंही अति तर तू आहेस, अति आगाऊ आहेस ना तू. कला म्हणते झालं तुझं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो झालं, हसायला लागतो. कला म्हणते की चल रे चांदेकर, तुला तर बोलताच येत नाही, चल माझ्या मागे म्हण बरं अटीतटीचा सामना. अद्वैतला एवढे प्रयत्न करूनही ट बोलता येत नसतो आणि तो अटीतटीचा सामना असंच म्हणत असतो. ते पोलीस आणि राजू दोघंही आता शटरला कान लावून बसलेले असतात आणि काय चाललंय आतमध्ये याचा अंदाज घेत असतात. परंतु त्यांना काहीच अंदाज येत नसतो की हे चोर नक्की काय बरळताय. म्हणून आता पोलीस डायरेक्टली शटर ऑन करतात. शटर जेव्हा ओपन करतात तेव्हा कला आणि अद्वैत दोघंही आतमध्ये असतात. आता पोलिसांना आणि राजूला समोर बघून दोघं थोडे घाबरतात. म्हणजे खरं तर कलाच खूप घाबरलेली असते, कारण कलाने तंबाखू खाल्लेली नसते. अद्वैत मात्र एकदम कूल असतो. तर आता पोलिसांना बघून कला मात्र घाबरलेली असते. पोलीस म्हणतात की काय चाललंय इथे, चला बाहेर या, दोघंही बाहेर या. मग कला आणि अद्वैत दोघंही बाहेर येतात. तर इकडे पोलीस आता कला आणि अद्वैत दोघांनाही त्यांच्या समोर घेतात. मग पोलीस अद्वैतला म्हणत असतात की माझ्यासोबत पंगा घ्यायचा नाही हा, कितीतरी गुंडांना मी असं डाव्या हाताने पकडले. तर अद्वैत आता सिरियस होण्याच्या ऐवजी पोलिसांना म्हणत असतो की मग तुम्ही डाव्या हाताने का पकडलं, उजव्या हाताने का नाही पकडलं. कला मात्र डोक्यालाच हात लावते की बापरे आता हा कोणाशी पंगा घ्यायला लागलाय. पोलीस म्हणतात की माझ्याशी वाकडं, माझ्याशी असं बोलतोस तू, मला माहितीये ना काय आहे. पोलिसांना चकवा देण्याची तुमची ही सगळं कारण आहेत. मला काही कळत नाही का तुमची कारणं, आणि यावेळी तुम्ही इथे काय करत होता ना ते मला सांगा. पोलिसांना म्हणत असते की साहेब ऐका ना, अहो त्याला नीट बोलता येत नाहीये. त्यावर पोलीस म्हणतात की हो हो ते दिसतच आहे मला, त्याला बोलता येत नाही ते. मग तुम्ही सांगा, तुम्ही दोघं एकमेकांचे कोण आहात आणि तुम्ही दोघंही यावेळी इथे काय करताय आणि नक्की कुठल्या गँगचे आहात दोघं पण. राजू म्हणतो की बघा बघा बघा, आणि तेही राजूच्या टपरीवर चोरी करताय. राजूच्या टपरीवर चोरी करताय म्हणजे काय विषय का. कला म्हणते की साहेब ऐका ना, प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा की आम्ही चोर नाही आहोत, आम्ही तर फक्त इथे पान खायला आलो होतो. तेव्हा राजू म्हणतो की नाही नाही साहेब, हे खोटं बोलताय बरं का, मी राजूच्या पानची शपथ घेऊन सांगतो की ही लोक खोटं बोलताय. अहो हा चोर जेव्हा पैसे मोजत होता ना 1 2 3 4, तेव्हा ही बाई त्याला सांगत होती की अरे हळू बोल जरा, कोणी ऐकेल. साहेब बायका सुद्धा अशा झाल्या असतील असं कधी वाटलं नव्हतं. साहेब हे दोघंही पक्के चोर आहेत बरं का, या दोघांना अजिबात सोडू नका, या दोघांना पकडा. कला म्हणत असते की साहेब अहो प्लीज ऐकून घ्या, मी कला आहे, हा अद्वैत आहे. मला मान्य आहे की आम्ही पान शॉप मध्ये होतो, परंतु आम्ही चोरी नव्हतो करत, आम्ही तर फक्त पान खात होतो आणि तसंही फक्त शटर उघडं दिसलं म्हणून आम्ही आतमध्ये गेलो. मग पोलीस विचारतात की मग तुम्ही पैसे कसले मोजत होता आतमध्ये. कला म्हणते की नाही नाही साहेब, तुम्हाला गैरसमज झालाय. नाही साहेब, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय आणि पैसे नव्हतो आणि आम्ही पैसे नव्हतो मोजत, तर हा अद्वैत पान मोजत होता. अहो साहेब आम्ही खरंच काही चोरी नाही केली आहे. मग साहेब विचारतात की तुम्ही कोण आहात. अद्वैत म्हणतो की साहेब ही आहे ना, ही माझी खरे असं म्हटल्यावर कला अद्वैतकडे बघते आणि म्हणते की अद्वैत काय हे. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही साहेब, माझी खरे नाही, फक्त खरे. कला साहेबांना म्हणते की साहेब ऐका ना, प्लीज तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा, मी कला ह्याची बायको. साहेब म्हणतात की जर तुम्ही दोघं नवरा बायको आहेत तर मी कशावरनं हे खरं मानायचं. कला म्हणते की थांबा साहेब, माझ्या फोनमध्ये एखादा फोटो असेल, मी तुम्हाला दाखवते तो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर माझा फोन तुझ्या खिशात आहे ना, दे बरं तो. अद्वैत म्हणतो की नाहीये माझ्याकडे. कला म्हणते की नाहीये तुझ्याकडे, मग माझा फोन कुठे आहे. साहेब म्हणतात की काय चाललंय तुमच्या दोघांचं. कला मग अद्वैतला म्हणते की अद्वैत जाऊ दे, माझा फोन नाहीये, निदान तुझा फोन तरी असेल ना तुझ्याकडे. एक काम कर, मला तुझा फोन दे, तुझ्या फोनमध्ये एखादा तरी फोटो असेल ना आपल्या दोघांचा. अद्वैत म्हणतो की नाहीये माझ्याकडे फोन. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर वेडायस का तू, असा कसा फोन विसरलास रे तू. अद्वैत तिला म्हणत असतो की तू मला म्हणाली की तू पान खायला जातीयस,
मग तू निघून गेली आणि मग मी तुझ्या मागे मागे आलो. अशा प्रकारे तला ट म्हणत असतो आणि त्याचं बोलणं कोणालाच काही कळत नसतं. आता अद्वैतचं बोलणं कलाला कळलेलं असतं, परंतु त्या साहेबांना काही कळलेलं नसतं. मग कला म्हणत असते की बघितलं साहेब, बघितलं ना तुम्ही, सगळ्या गोष्टीचं